नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत श्रावण सोमवारच्या त्या 3 चुका ज्या चुकूनही आपण करू नये। श्रावण महिना म्हणजे भक्ती, आस्था आणि शुद्धतेचा संगम। पण या महिन्यात जर आपण काही चुका केल्या तर त्याचे दुष्परिणाम वर्षभर सोसावे लागू शकतात। या चुकांमुळे निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपली पूजा, उपासना निष्फळ ठरू शकते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या त्या 3 चुका आहेत ज्या सोमवारी आपण करू नये। या चुका का टाळाव्यात, या मागचा धार्मिक आणि वैज्ञानिक आधार काय आहे आणि या महिन्यात काय करावं, काय टाळावं याचं सोपं मार्गदर्शन। नंबर 1, श्रावण महिना का आहे तो खास? श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार सर्वात पवित्र महिना मानला जातो। हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे। विशेषतः श्रावणातील सर्वच सोमवार म्हणजे शिव उपासनेचा सर्वोच्च दिवस। या महिन्यात भक्त उपवास करतात, मंदिरात जाऊन अभिषेक करतात, बेलपत्र, जल, दूध, धोत्रा अर्पण करतात। तसेच अनेक जण ब्रह्मचर्य आणि सात्विक जीवनशैली अंगीकारतात। पण या भक्तीच्या ओघात आपण अनाहूतपणे काही चुका करतो ज्या आपली श्रद्धा आणि परिणाम दोन्ही कमी करतात। नंबर 1, काळ्या रंगाचे कपडे घालणे। मित्रांनो, श्रावणी सोमवार हा भगवान शिवाला अर्पण केलेला विशेष दिवस असतो आणि या दिवशी परिधान केलेल्या वस्त्रांनाही एक आध्यात्मिक महत्त्व असते। काळा रंग तामसिक म्हणजेच जडत्वदर्शक आणि शोकसूचक मानला जातो। हा रंग विशेषतः दुःख, राग आणि नकारात्मकतेशी संबंधित असतो। त्यामुळे श्रावणाच्या पवित्र दिवशी काळा रंग परिधान करणे अनुचित मानले जाते। शंकरजी हे शुद्धतेचे, सात्विकतेचे आणि शांततेचे प्रतीक आहेत आणि काळा रंग या गुणांशी सुसंगत नाही। या दिवशी शक्यतो पांढरा, पिवळा किंवा फिकट निळा रंग घालावा। हे रंग शुद्धता, भक्ती आणि शांतीचे प्रतीक आहेत। पांढरा रंग मानसिक शांतता दर्शवतो, पिवळा रंग ऊर्जा आणि सकारात्मकता वाढवतो, तर फिकट निळा रंग आत्मिक स्थैर्य आणि भक्तीला बळकटी देतो। त्यामुळे श्रावणी सोमवारच्या दिवशी योग्य रंगाची निवड करून आपण केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर अंतर्मनानेही भक्तीमध्ये एकरूप होऊ शकतो। नंबर 2, सोमवारी बेलपत्र तोडणे। बेलपत्र हे महादेवाच्या पूजेत फारच महत्त्वाचे मानले जाते। यामध्ये त्रिदल असते जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे आणि म्हणूनच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे ही एक अत्यंत पवित्र क्रिया मानली जाते। मात्र सोमवारी बेलपत्र तोडणे निषिद्ध मानले गेले आहे, कारण त्या दिवशी झाडांना इजा पोहोचवू नये अशी धारणा आहे। झाडे ही सजीव आहेत आणि श्रावण महिन्यात त्यांचीही संवेदनशीलता वाढलेली असते। म्हणूनच सोमवारी झाडांना धक्का न लावता त्यांच्यावर करुणा दाखवावी हा भक्तीचा एक भाग मानला जातो। या नियमाचे पालन करताना योग्य पर्याय म्हणजे रविवारीच बेलपत्र तोडून ठेवणे। रविवारी सकाळी ताजे बेलपत्र तोडा आणि ते एका स्वच्छ, पवित्र अशा ठिकाणी ठेवा। हे बेलपत्र सोमवारी स्नान केल्यानंतर पवित्र भावनेने आणि मंत्रोच्चारासह शिवलिंगावर अर्पण केल्यास त्याचे फल अधिक चांगले लाभते। अशा प्रकारे आपण भक्ती आणि पर्यावरण यांचा समतोल राखू शकतो। नंबर 3, उरलेलं दूध स्वतः पिणे। मित्रांनो, भगवान शंकराच्या अभिषेकात दूध वापरणे हे अत्यंत पुण्यकारक आणि पवित्र मानलं जातं। या प्रक्रियेत भक्त आपल्या भक्तिभावाने दूध शिवलिंगावर अर्पण करतात, जे त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असते। परंतु अभिषेकानंतर तेच दूध स्वतः पिणे टाळावे असा शास्त्र आणि परंपरेचा सल्ला आहे। हे दूध शिवपूजेसाठी वापरलेले असते। त्यात आपल्या शरीरातून आलेली उष्णता, ऊर्जेचा स्पर्श असतो आणि त्यामुळे त्याची सात्विकता प्रभावित झालेली असू शकते। यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे हे दूध स्वतः न पिता ते गरजू, गरीब किंवा गोशाळांमध्ये दान करणे। यामुळे तुम्हाला पुण्य मिळतेच, पण तुमच्या पूजेतून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा परोपकाराच्या रूपाने इतरांपर्यंत पोहोचते। अशा कृतीमुळे शिवभक्ती अधिकच प्रभावी आणि मंगलदायक ठरते। नंबर 4, चुकीचा आहार टाळाच। श्रावण महिन्यात सात्विक आणि शुद्ध आहार घेणे केवळ परंपरेचा भाग नाहीये, तर आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीसाठीही आवश्यक मानले जाते। या काळात मानवी पचनशक्ती तुलनेने कमी असते, त्यामुळे पचायला जड, तळलेले आणि तामसिक अन्नपदार्थ जसे की मांसाहार, कांदा, लसूण आणि मद्यपान यांचे सेवन टाळावे। अशा अन्नामुळे शरीरात उष्णता, आळस आणि चंचलता निर्माण होते, जी भक्ती आणि ध्यानधारणेस अडथळा ठरू शकते। मित्रांनो, सात्विक आहारात फळं, मोड आलेली कडधान्ये, साजूक तूप आणि घरगुती शिजवलेले अन्न यांचा समावेश असतो, जे शरीराला समतोल ठेवतात आणि मनाला स्थैर्य व शांती देतात। शिवभक्तांसाठी हे केवळ आहाराचे नियंत्रण नसून ही एक प्रकारची तपस्या असते, जिथे शरीर, मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण केले जाते। अशा प्रकारची आहाराची शुद्धता ही श्रावणातल्या भक्तीचा एक महत्त्वाचा पाया ठरते। नंबर 5, बोनस टिप, ब्रह्मचर्य आणि संयम।
मित्रांनो, श्रावण सोमवार हे केवळ उपवास आणि विधिवत पूजा करण्याचं एक माध्यम नाहीये, तर ते आत्मशुद्धी, संयम आणि मननाचा एक पवित्र पर्व काळ आहे. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन केल्याने मन अधिक स्थिर राहतं आणि ध्यान जप अधिक प्रभावीपणे होतो. मनात नकारात्मक विचार कमी होतात आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि भक्तिभावाचा संचार होतो. ही अंतर्गत स्वच्छता केवळ मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यालाही पोषक ठरते. म्हणूनच मंडळी, श्रावण सोमवार म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नव्हे, तर स्वतःच्या जीवनशैलीमध्ये शुद्धता, साधेपणा आणि आत्मिक उन्नती करण्याचा मार्ग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन विषयासोबत. हर हर महादेव.